ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान संस्थेला सर्व सभासद महिला आणि सगळ्यांच्या सहकार्याने 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं स्नेहमिलन म्हणजेच गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. म्युझिकल हंगामा, लेडीज स्पेशल गाण्यांचा कार्यक्रम, विविध स्पर्धा, भरघोस बक्षिसे, धमाल, मौज, मजा मस्ती, झुंबा तसेच अतिशय विलक्षण आणि महिलांना प्रेरणादायी वंदनीय लक्ष्मीबाई मावशी केळकर, संस्थापिका, राष्ट्रीय सेविका समिती यांचा नाट्यमय जीवनचरित्र परिचय आणि ड्रेस कोड अतुल्य भारत, विविधता में एकता. आपल्या भारतामध्ये विविध राज्य आहेत, त्यापैकी कोणत्याही एका राज्याची वेशभूषा करून महिला उपस्थित होत्या. शनिवार 13 डिसेंबर रोजी क्षत्रिय मंगल कार्यालय, रविशंकर मार्ग, प्रभाग 23 येथे आयोजन करण्यात आले. अध्यक्षा आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान सौ संध्याताई अभिजित कुलकर्णी, संयोजक वैभव कुलकर्णी, मार्गदर्शक माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्या कल्पनेतून गेली 12 वर्षे महिलांना विविध कामांमध्ये रुची असणाऱ्या गरजू महिलांना रोजगार मिळवून देणे, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, खेळ पैठणी, व्यासपीठ उपलब्ध करून देणे, विविध माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविणे, प्रभाग 23 मधील यशस्वी मुलींचा सत्कार समारंभ करणे, त्यांना पुढील अभ्यासासाठी आणि पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि UPSC, MPSC मुलींना अभ्यासिका आणि पुस्तके मिळवून देणे असे अनेक कार्यक्रम हे 12 वर्षांपासून आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहेत आणि पुढेही हे काम सुरू असणार असल्याचे यावेळी अध्यक्ष संध्याताई कुलकर्णी यांनी सांगितले. अकरा वर्ष पूर्ण होऊन 12व्या वर्षात पदार्पण करतो आहे. आपण 1800 सभासद, आपल्या सगळ्यांचं सहकार्य सातत्याने आपण सगळे कार्यक्रमांना देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांचं आदिशक्ती श्री प्रतिष्ठानतर्फे मी मनपूर्वक धन्यवाद मानते. आणि 11 वर्षांचा हा जो प्रवास आहे तो प्रवास येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या घरापर्यंत ते पोहोचणार आहे. एक पुस्तक आदिशक्ती श्री प्रतिष्ठानचं आपण तयार केलेलं आहे आणि 11 वर्षामध्ये 4,500 पेक्षा जास्त महिलांचे ट्रेनिंग पूर्ण करण्यापासून तर आरोग्यविषयक असो, शैक्षणिक असो, घरातले घरगुती काहींच्या अडचणी असो, त्यात त्यांना वकिलांचा सल्ला पाहिजे असो किंवा महिला म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारची मदत पाहिजे असो, या माध्यमातून आदिशक्तीच्या माध्यमातून आपण सातत्याने महिलांना एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजचा हा आगळावेगळा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. आज आपण इथे भरपूर महिलांना, मला फक्त एवढं विचारायचं की मावशी आहे, केळकर मावशी हे नाव किती हात वरती करा. इथपर्यंतचा आजपर्यंतचा आपल्या सगळ्या स्त्रियांचा जो प्रवास आहे तो प्रवास करत असताना मागे आपण आता आपली वाचनाची आवड सुद्धा कमी झालेली आहे. आपल्या हातात 24 तास मोबाईल असतो, त्याच्यामध्ये व्हॉट्सअप, फेसबुक किंवा सोशल मीडिया या माध्यमातून आपल्याला की आपण काही नावं आपल्याला माहिती की शिक्षण म्हटले की आपण सावित्रीबाई फुले हे आपल्या डोक्यामध्ये पूर्ण फिट झालेलं आहे किंवा बाकीचे काही दुसऱ्या गोष्टी किंवा आपण मेडिकल फील्ड म्हटले की आनंदीबाई जोशी ह्या पहिल्या डॉक्टर होत्या हे आपल्याला माहीत झाले आहे. कल्पना चावलांचं नाव आपण ऐकलेलं आहे. पण त्या व्यतिरिक्त समाजामध्ये सामाजिक जाणीव दृढ ठेवून समाज आपल्या स्वातंत्र्याच्या आधी सुद्धा ज्यांनी आपण म्हणतोय, आपण अनेक स्वातंत्र्य सैनिकांची नावं ऐकतो किंवा आपण ती वाचलेली आहे, पण असे अनेक चेहरे आहेत किंवा असे अनेक महिला आहेत त्यांनी हा स्वातंत्र्य संग्राम असो किंवा महिलांना जागरूक करणं असो या विषयावर अतिशय मोठं आणि आत्ताचा कोण म्हणजे काय बरेच लोक विचारत असतात नेहमी सांगाल बरं का नाही म्हणून. अगं त्यांना माहित नाही, ठीक आहे, पण तुला पण नाही माहित का? काय ते समिती, आता ही कोणती नवीन समिती काढलीस बघ, कोणाकोणाची नियुक्ती झाली या समिती? शासकीय आहे की शासकीय? संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे की फक्त आपल्या
वार्षिक पूर्ती? अगं समिती ही काय फक्त शासनानेच नियुक्त केलेली असते का? आता मला सांग, तुला आणि तुम्हाला सगळ्यांना पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे तरी माहिती आहे का? हो, म्हणजे आता असे की त्यांची शताब्दी वगैरे काहीतरी झालं. पेपरमध्ये पण आलं होतं. तुम्ही पण वाचलं असेल का? मी पण वाचलं होतं तर. म्हणून तर मला काय म्हणजे जे अतिशहाणे लोक असं म्हणतात की संघात बायकांना प्रवेश नाही, त्यांना जसं माहित नाही की संघाला समांतर राष्ट्र सेविका समिती नावाची स्त्रियांची संघटना आहे, तसं तुला आणि तुम्हाला पण माहित नाही. करेक्ट? हो, नाही माहित मला. पण आता तू त्या शाखेत चालली आहेस म्हणजे ती तुम्ही त्या संघाच्या लोकांसारखे पॅन्ट शर्ट घालून 1, 2, 1 अशा वरती करणार आणि लाठी मिळवणार. मग बघू मला सांग, अशा किती जागा आहेत गं तुमच्या शाखेत? हे बघ ठेवू, मला तर आता खरंच वाटत नाही बघ की माझी इतकी जुनी मैत्रीण आहेस. तुम्हाला अशा साडकाचं कधीच नाही बघितलं का? अगं पाहिलंय ना, आजकाल त्या टीव्ही सिरियल किंवा सिनेमांमध्ये अशा पद्धती साडी दिसलेल्या बायकांना मी रोज बघते ना. हा, तुम्ही कसं म्हणजे तुम्ही त्याची कॉपी करता वाटतं. हाय बाई, जरा गप्प बसता आता. आम्ही त्यांची नाही, त्याच आमची कॉपी करतात. समितीच्या स्थापनेला आता 89 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि स्त्रियांना स्वसंरक्षणक्षम बनवण्यासाठी तर मावशींनी म्हणजेच लक्ष्मीबाई केळकरांनी समितीची स्थापना केली, तेही वर्ध्यासारख्या एका लहानशा गावात 1936 साली, म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी. काय म्हणालीस? बाई परत बोल गं, मला नाही कळत ते शब्द. काय ठोकू, तुला स्वसंरक्षण क्षम हा शब्द पण माहित नाही का? स्त्रियांच्या अंगी स्वतःचे रक्षण करण्याचे सामर्थ्य असणे याला स्वसंरक्षण क्षम असणं असं म्हणतात. माहीत आहे त्यांना माहीत. लक्ष्मीबाई केळकर. अहो तुमची मावशी पण लक्ष्मी हे नाव मागे पडून खूप काळ उलटला बघा. आता मावशी हा नावानेच तर बोलतात सगळे मला. एका सामान्य घरात जन्मलेली मुलगी. आई वडिलांनी शाळेत घातलं. शाळा ख्रिश्चन मिशनऱ्यांची. शाळेच्या पटांगणात उभी करायची आम्हाला प्रार्थना म्हणायला. मला डोळे बंद करून प्रार्थना म्हणायला मुळीच आवडत नसे. पण एक दिवस माझी चोरी पकडली. मी डोळे किलकिले करून इकडे तिकडे बघत असे. आमच्या बाईंनी माझी ती चोरी पकडली आणि चांगलंच काम करायला सुरुवात केली त्यांनी मला की तू डोळे उघडे ठेवून का प्रार्थनामध्येस म्हणून. मला राग आला. मी त्यांना सरळच म्हणाले, तुम्हाला कसं माहित माझे डोळे उघडे ते? म्हणजे तुमचेही डोळे उघडेच होते तर. आमच्या त्या नंदबाई गप्पच असल्या. माईक अजून जवळ आहे. इथे अवघ्या 3 महिन्याच्या आलेला सोडून माझे येतात अंतिम प्रवासाला निघून गेले. त्यावेळी मी फक्त 27 वर्षांची होती. 2 मुली आणि 6 मुलं पदरात. बाई बाई कसला रंग अजून? चल दाखव. भुजदंड, स्थलदंड से भुजदंड क्रमशः 1, 2, 3, 4. लिखा प्रणाम या शक्तीपीठाच्या प्रांगणात दिला. हजारो
यानंतर गेलं पाहिलं डीजीपी नगरची बोर्ड अशी सगळ्यामध्ये पुढे असणारी स्वराली चंद्रात्रे तिथे जोरदार टाळ्या वाजवूया. मॅनेज करून एवढी छान प्रॅक्टिस केलेली आहे त्या सगळ्यांचा खूप खूप म्हणून मुलगी गुन्हे आहे त्यामुळे जोरदार टाळ्या त्याच्यासाठी आपण वाजवूया.